नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने कार्यसन्मान पुरस्कार जाहीर। मान्यवरांच्या हस्ते 18 जानेवारी रोजी होणार गौरव सोहळा। नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टर संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने यंदाच्या वर्षीही कार्यसन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। यंदाचे हे 28वे वर्ष असून सालाबादाप्रमाणे यंदाही प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमातील पत्रकार तसेच विविध सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे। यावर्षी हा कार्यक्रम शनिवार दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता सातपूर येथील नाईस सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। जीवन गौरव पुरस्काराने किशोर फडे मामा यांचा सन्मान। संपादन क्षेत्रात तब्बल 45 वर्षांचा प्रदीर्घ व सर्वसमावेशक योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार किशोर फडे मामा यांना यंदाच्या जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। या सन्मानामुळे त्यांच्या कार्याचा उचित आदर व्यक्त केला जाणार आहे। कार्यसन्मान पुरस्कार प्राप्त पत्रकारांची यादी, प्रिंट मीडियामधील उल्लेखनीय योगदानाबद्दल खालील पत्रकारांची निवड करण्यात आली आहे। रामभाऊ आवारे पत्रकार, सतीश परदेशी पत्रकार, सुधीर पेटकर दैनिक नवराष्ट्र, रवींद्र केडिया दैनिक देशदूत, वसंत आव्हाड दैनिक पुण्यनगरी, मनोज घोणे दैनिक दिव्य मराठी, गोकुळ सोनवणे दैनिक लोकमत, सतीश निकुंभ दैनिक सकाळ, सागर आनब दैनिक पुढारी, नामदेव पवार दैनिक महाराष्ट्र टाइम्स, मच्छिंद्र बोरसे दैनिक आपला महानगर, अश्विनी पांडे दैनिक गावकरी, चंद्रशेखर गोसावी दैनिक हमारा महानगर, दिनेश जाधव दैनिक लोकनामा, मुकुंद बाविस्कर दैनिक भ्रमर, संजय परदेशी स्पा नाशिक खबर, योगेश रोकडे दैनिक लोकमंथन, भैयासाहेब कटारे दैनिक महासागर। इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये पुढील पत्रकारांचा समावेश आहे। संतोष लचके नाशिक लोकशाही न्यूज, दिनेश पगारे दक्ष न्यूज, रश्मी मारवाडी दुनियादारी, ज्ञानेश्वर आंधळे 9 न्यूज, अमर सोळंके मी नाशिककर न्यूज, अभिषेक ताकाटे NCN न्यूज, अविनाश पाटील दक्ष पोलीस न्यूज, ज्ञानेश्वर तोपसुंदर DKD न्यूज, अनिल केदारे भारत माझा न्यूज। सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव। सामाजिक योगदानाबद्दल खालील मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे। नलिनी मधुकर कड, सायकल ईस्ट नाशिक ते अयोध्या, रोशनी भामरे व जाधव गर्भवती महिलेची यशस्वी प्रसूती, रणजित नलावडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर, दिनेश पाटील नाईस संकुल चेअरमन, डॉक्टर सौ ज्योती शिंदे केदारे मिसेस मलेशिया एशिया पॅसिफिक विनर 2024, अश्विनी देवरे मॅडम आयन वुमन, गजानन माधव देवचके 112 वेळा रक्तदान करणारे, सुहासिनी घोडके विकलांग मुलांच्या शाळेतील मुख्याध्यापक, राजेश रत्नपारखी व शैलेश पंडित जनकल्याण रक्त केंद्र नाशिक, सौ मीनाक्षी जगदाळे काउन्सिलर, रीना गजरमल मॅडम कल्याण। पुरस्कार जाहीर करण्यासाठी नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती। यामध्ये पत्रकार संघाचे मार्गदर्शक दिनेशपंत ठोंबरे, तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी, कार्याध्यक्ष लियाकत पठाण, उपाध्यक्ष पंकज पाटील, सरचिटणीस संजय परदेशी, खजिनदार पल्लवी शेटे, संघटक भैयासाहेब कटारे, सहसंघटक जनार्दन गायकवाड, समन्वयक विश्वास लचके, दिनेश पगारे, प्रवीण सुरुडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सन्मानाने पत्रकारितेचा गौरव। या सोहळ्याच्या माध्यमातून समाज आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवरांचे कार्य सन्मानित होणार असून पत्रकारितेच्या महत्त्वपूर्ण योगदानाला अधोरेखित करण्यात येईल। या पुरस्कार सोहळ्यास कर्तव्य दक्ष फाउंडेशन व KPM फाउंडेशन संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे। यासोबत गणेशोत्सव, घरगुती आरास स्पर्धा, बक्षीस वितरण समारंभ व कर्तव्य दक्ष फाउंडेशनचा पहिला वर्धापन दिन सोहळाही याच ठिकाणी संपन्न होणार आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक।